नागपुर में सैन्यकर्मी की पत्नी के साथ हुए लव जिहाद, ब्लैकमेलिंग और जबरन धर्म परिवर्तन का मामला और तूल पकड़ता जा रहा है। विश्व हिंदू परिषद की सरकार से इस मामले में शामिल आरोपियों के खिलाफ एनएसए लगाए जाने की मांग के बाद गुरुवार को नागपुर पुलिस आयुक्त ने भाजपा युवा मोर्चा और युवती मोर्चा ने मुलाकात कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में मांग की गई कि ऐसे मामलों से जुड़े आरोपियों के खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई की जाए। गौ तस्करांवर मुका लावण्यात आला। अशा प्रकारे हे घाणेरडं कृत्य करणाऱ्यांवरही मुका लावण्याचे आम्ही काम करणार आहे, कारण की हे नागपूर शहरामध्ये अशी पहिली घटना नाही आहे। हे दुसरी तिसरी घटना नागपूर शहरात लागोपाठ हे नागपूर शहरामध्ये अशा दुर्दैवी घटना हे नागपूर शहरात घटून राहिलेल्या आहे। त्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून एक हिंदू आणि सनातनी म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आमचा संबंध युवती मोर्चा या ठिकाणी पोहोचलेला आहे। सगळ्यात आधी जो मौलाना होता तो पकडला गेलेला नाही आहे। 2 आरोपी पकडले गेलेले आहेत। मौलाना पण पकडले गेलेला आहे, तर ते सगळ्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्याचबरोबर गंभीर गुन्हे त्यांच्या अगेन्स्ट दाखल व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर दामिनी पथक जे आहे, जे महिला सुरक्षा करता ॲक्टिव्ह राहायचं आधी, आता एवढ्यात ॲक्टिव्ह दिसत नाही आहे, तर म्हणून ते सुद्धा आता महिला सुरक्षा करता ॲक्टिव्ह झालं पाहिजे। कारण की निरंतर हे सगळे प्रकार नाशिक TCS म्हणा, उल्हासनगर, संभाजीनगर, अमरावती सगळीकडे प्रकरण समोर येतात आहे आणि आता नागपूर शहरात पण आपण हे बघत आहोत। त्याच्यामागे जी रॅकेट आहे हे आपण एंडपर्यंत आपण याचं पोहोचायला पाहिजे, हीच आम्ही विनंती करायला CP ऑफिसला आलेलो आहे।